आई वडिलांच्या कर्माची फळं त्यांच्या मुलांना भोगावी लागतात हे लक्षात ठेवावं। स्वामी आज अगदी हद्द झाली हो। आज आमच्या घरात मोठं भांडण झालंय आणि खेदाची बाब म्हणजे बायकाच नाही तर आम्ही दोघं भाऊ देखील त्यात सामील होतो। यापूर्वी स्वामी असं कधीच झालं नव्हतं। हे असं का होतंय स्वामी? आमच्या घरातले वाद तर वाढतच चालले तो। तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे। तुम्ही दोघेही त्यात पडलात। अरे घरातल्या बायकांच्या भांडणात पुरुष पडले की हे कलह असेच वाढत जातात। त्यासाठी डोकं शांत ठेवा, एकमेकांवर विश्वास ठेवा, अपने गुस्से पे काबू पालो, भावा भावातलं नातं बिघडू देऊ नका, बायकांच्या आहारी जाऊ नका, अलिप्त राहा त्यापासून। स्वामी तुम्ही म्हणताय ते खरंय, पण आज वहिनींनी कहरच केलाय आणि दादानी तिचीच बाजू घेतली आणि माझाही ताबा सुटला। मला राग आवरता नाही आला। अरे हेच म्हणतो आम्ही, आपल्या रागावर ताबा ठेवा। राग हा भांडण रूपी अग्नीत इंधनाचं काम करतो। अशा वेळी नमतं घेण्याची आवश्यकता असते। कुणीतरी एकाने नमतं घ्यायचं। तुम्ही दोघेही भाऊ विचारी आहात, समजूतदार आहात, तोच समजूतदारपणा इथेही दाखवा। मन मोठं करा। मी तुला आधीच सावध केलं होतं, तू सावधगिरी बाळगायला पाहिजे होतीस। हो स्वामी, रागाच्या भरात मी सगळं विसरून गेलो होतो, पण आता मी चुकणार नाही। मी दादालाही सांगेन आणि आमच्यात आता वितुष्टही येऊ देणार नाही। गुन्ह्या गोविंदाने नांदू आम्ही। स्वामी मी आपल्यासाठी ही मधुर व रसाळ आंबे आणले, त्याचा आपण स्वीकार करावा। सोळ्या, आज आपण आंबे खाऊया। जा हे आंबे धुवून आण। राघवा, हा हे आंबे जरा घेऊन जा आणि स्वच्छ धुवून घेऊन ये। हो। काय चाललंय बाईसाहेबांचं? पापड केलेत वाटतं। मी सुकूच देणार नाही। ओले पापड चवीला फार छान लागतात। मी तुला या घरात राहूच देणार नाही। वहिनी अहो काय केलं ते? चक्कर काय गं? अगं मला इतकी जोराची चक्कर आली म्हणून सांगू ग, म्हणून चुकून झालं ग। मला नाही वाटत तसं। काय ग तू स्वतःला काय सत्याचा अवतार समजतेस का ग? जेव्हा बघावं तेव्हा माझ्यावरच खोटे आरोप करत असतेस ते। सांगितलं ना एकदा, चुकून झालं। तुमच्यामुळे माझी मेहनत वाया गेली। तुम्ही चुकून नाही मुद्दामून केलं। तुम्हाला इतक्या जवळून पाणी घेऊन जायची काही गरज नव्हती। काय ग आजकाल बघते मी फार चुरू चालायला लागली तुझी जीभ। सारखे माझ्यावर आरोप करत असतेस ते। कधी खोटारडी काय, निर्लज्ज काय, काय चाललंय काय तुझं? तुम्ही जे करतात तेच मी बोलते। हो वहिनी जिभेवर लगाम घाला आधी। मला काय लगाम घालायला सांगतेस? काय बोलले का असं मी तुला? लगेच लागतं वाटतं आजकाल तुझ्या मनाला। प्रत्येक वेळेचं आहे तुमचं हे सारखं। काय प्रत्येक वेळेला? मला काही वेळ लागलाय? दरवेळेला माझ्याच चुका बऱ्या दिसतात तुला? अहो माझी सगळी मेहनत तुम्ही वाया घालवलीत। दादा मला माफ करा दादा, मी वहिनीवर हात उगारायला नको होता। मी जरा जास्तच रागावलो तुझ्यावर, मलाही माफ कर। पण दादा आता आपण एक ठरवू, काही झालं तरी आपण भांडायचं नाही। अरे झाल्या प्रसंगाचा मला खूप त्रास झाला आणि तो तुलाही झालाय, मला कळतंय। आपल्या दादाला अगदी बरोबर ओळखतोस तू। बरं आता तू आलास कुठून? अरे स्वामींकडून आलो। काल भांडण झाल्यापासून एकच विचार माझ्या मनात होता, मी दादाशी भांडलो, योग्य नाही केलं, म्हणून मी स्वामींकडे गेलो।
ते म्हणाले बायकांच्या भांडणात पडू नका, मन मोठं करा, समजूतदारीने वागा आणि नमतं घ्या. आपली चूक झाली, पण जे आजवर कधीही झालं नव्हतं ते आजच का झालं माहितीये का? कारण तू पेढ्यांची साखळी मोडलीस म्हणून हे असं झालंय. अरे दादा, पेढे न वाटण्याचा आणि आपल्या भांडणाचा काय संबंध? मला नाही पटत आहे. हे बघ, आज नाही तर उद्या पटेल तुला. बरं, आता या विषयावर इथं रस्त्यात चर्चा नको, आपण घरी जाऊ. चल. स्वामी, स्वामी हो, कुठे होता तुम्ही? तुम्हाला शोधून शोधून थकलो आम्ही. अहो, नैवेद्याची वेळ झाली आहे तुमच्या. चला. आणि हे काय, हे उपरण असं चिखलाने कसं मागतात? चिखलात लोळत होतो आम्ही, त्यामुळे हे उपरणं मळलं. अरे, एका म्हशीच्या पोटाला जखम झाली होती, ती जखम स्वच्छ केली आम्ही, झाडपाला लावला त्याला, त्याच्यामुळे हे उपरणं मळलंय, थोडस खराब झालंय. जा नदीवर जाऊन धुवून ये स्वच्छ, एक डाग राहतं का म्हणे. जा. राघवा, हे उपरण घे आणि स्वच्छ धुवून आण. हो. बरं, एकही चिखलाचा डाग राहता का म्हणे. हा, तोपर्यंत स्वामी मी आपल्या नैवेद्याची तयारी करतो. स्वामी, हा चोळप्पा लहानसहान कामं का टाळतोय? फार साधा आणि सरळ आहे आमचा चोळप्पा, पण अजूनही त्याच्या स्वभावात काही उणीवा राहून गेले आहेत. त्या उणीवाच त्याच्या उद्धाराच्या आड येत आहे. आम्ही त्या उणीवा दूर करूच. चोळप्पा असं वागतो त्याला काही कारण आहे. पूर्वायुष्यात हा चोळप्पा गर्भश्रीमंत होता. नोकर चाकर होते त्याच्या दिमतीला. त्याच्या 4-5 पिढ्या अशा श्रीमंतीतच लोळल्या आहेत. त्यामुळे अनुवंशिकतेने काही गुण त्याच्या स्वभावात राहून गेले. अहमता हा एक गुण. चोळप्पाच्या स्वभावातला हा अहमतेचा कंगोरा आम्ही दूर करूच. नव्हे, त्याला आम्ही सुरुवातही केली आहे. हम गस दाखवतेस तुला. वहिनी, अहो ऐका हो. वहिनी ऐका तरी माझं. वहिनी ऐका तरी. काय चालू आहे? हे बघा, यापुढे हे दोघं या घरात राहणार नाही. अगं, पण काय झालं सांग ना. अहो, तुम्हाला माहितीये का या बाईनी आज चक्क काय केलं? अहो, घरात सगळीकडे पाणी ओतून ठेवलं, मी घसरून पडावे म्हणून. आणि हा हेतू तिचा सफल पण झाला. अहो, केवढ्या जोरात पडले मी, किती लागलं मला माहितीये. तिने स्वतःच तिच्या पापडांवर पाणी ओतलं. तरी मी म्हंटल, हे अशी का करतीये? वहिनी, फार झालं तुमचं. हद्द पार केली तुम्ही खोटं बोलण्याची. ए, गप्प बस. तू हिला त्रास देण्यासाठी जमिनीवर पाणी ओतलंस आणि हिला खोट्यात पाडतेस तू आता. दादा, वहिनी खोटं बोलताय. त्याची काही चुकी नाहीये या ठिकाणी. गप्प वहिनीचं खोटं चुकतंय इकडे. पाठीशी घालू नको. मी तिला पाठीशी घालत नाहीये. अजिबात पहिल्यांदा तिला समजावून. माझा पूर्ण तिच्यावर विश्वास आहे. ऐक, दादा, मोठा भाऊ आहे तुला. चोळ्या, हे फुलपात्र धुवून आण. अरे बा, हे फुलपात्र धुवून आण जरा. मूर्खा, थांब. काय रे, चाकराला पडचाकर कशाला हवाय? स्वामी, माझी काही चूक झाली का? चूक? अरे, चुका होत आहेत तुझ्या हातून. हल्ली तुझं हे जे काही वागणं आहे ना, ते ठीक नाहीये. काय झालंय स्वामी? मी समजलो नाही. काय रे चोळ्या, ही भांडी धुणं, ही फळं धुणं, ही कामं तुला हलकी सलकी वाटतात? ही करण्यात कमीपणा वाटतोय का? करू नयेची वाटताय? चोळ्या, एक लक्षात ठेव. निर्लज्जौ गुरुसन्निधौ. म्हणजे जो गुरुजवळ राहतोय त्यांनी गुरुसेवा करताना, कुठचीही कामं करताना लाज बाळगू नये. अरे, तू आमच्या जवळ म्हणजे गुरुजवळ राहतोयस. गुरुसेवा करायची संधी मिळतेय तुला आणि तू लाज बाळगण्याचा करंटेपणा करतोयस. माझ्या हातून काही अपराध घडला का? मी काय केलं स्वामी? अरे, तू काहीच केलं नाही. हेच तर दुखणं आहे.
तुला भांडी विसळायला सांगितलं, तुला पडचाकर लागला. तुला नदीवरून पाणी आणायला सांगितलं तरी तुला जमलं नाही. तुला केर काढायला सांगितला, तो तुला काढता येईना. फळं धुवून आणायला सांगितली, ती धुता येईना. काय रे, अशी कामं करताना लाज वाटतेय तुला? अरे भगवंतानीही अशी कामं करताना मागे पुढे पाहिलं नाहीये. नाथाच्या घरी कावडी वाहिल्या, सखूच्या घरी, जनेच्या घरी जात्यावर बसून दळण दळलंय, गोवऱ्या थापले. आणि तू शिष्य असून तुला लाज वाटते? अरे खरा शिष्य कोण? सोळ्या, अरे शिष्य होणं म्हणजे गुरुच्या पुढे पुढे करणं नव्हे. खरा शिष्य तो जो गुरुच्या चरणी आपलं कर्म, तन, मन, धन, वाणी अगदी सर्वस्वपणे अर्पण करतो. गुरुच्या चरणी आपला देह झिजवतो. आपल्या मनातला अहंकार त्याजून गुरुचरणी लीन होतो. आपण गुरुच्या किंवा ईश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत का घालतो? तर आपण गुरुला संपूर्णपणे शरणागत आलो आहोत असा त्याचा अर्थ असतो. स्वामी, स्वामी हो, आपले आभार कसे मानू? माझ्या चुका तुम्ही मला अगदी वेळेवर दाखवून दिल्या. आपल्यासारखा गुरु लाभला मी धन्य झालो स्वामी, धन्य झालो. सीमा, आपली घराबाहेर पडायची वेळ आली. दादा, आम्ही हे घर सोडून चाललोय. आता आनंदाने राहा तुम्ही या घरात. तू आमचं सोड, तुमच्या आनंदाचं बघ. परत या घरात पाऊल टाकायचं नाही, कळलं? चल निघ, चल. हात नको लावू पादुकांना, सोड त्या पादुका. दादा, आपली भांडणं वाढायला नको म्हणून मी हे घर सोडून चाललोय. माझ्या घराचा हक्क सोडून चाललोय, पण ह्या पादुका मी माझ्या बरोबर नेणार. तू घर सोडून चाललास ही आमच्यावर मेहरबानी नाहीये. तुझ्या बायकोच्या वागण्यामुळे ही वेळ तुमच्यावर आली आहे, कळलं का? आणि लक्षात ठेव, या पादुका आजपर्यंत इथेच राहिल्यात आणि इथून पुढे इथेच राहतील. यांची खरी जागा हेच घर आहे. चल निघ इथून. अरे कशाला पाहिजे तुम्हाला पादुका? या वहिनीला त्या पादुकाची पूजा करण्यासाठी पण त्रास होतो, मग कशाला पाहिजे? जास्त बडबड करू नकोस, पादुकांवरचा हात काढ. दादा, मी नाही सोडणार. मंगेश, पादुका सोड. नाही दादा, या पादुका मी माझ्यासोबतच नेणार. मंगेश, पादुका सोड. नाही दादा, पादुकांवरचा हात मी काढ. हात सोडणार नाही. चला निघा, निघ इथून. अजिबात पाऊल टाकायचं नाही परत. जा, निघ. चल निघ, निघा. मला खेळायचं तुझ्यासोबत. चला. काही गरज नाहीये त्याच्या मागे मागे जायची.
अखेर आपल्याला आपलं घर सोडून नव्या घरात यावंच लागलं. तेही असं भांडून. त्याचंच तर वाईट वाटतंय मला. अहो हे टाळण्यासाठीच तर मी तुम्हाला केव्हापासून घर सोडण्याबाबत सांगत होते. हो ग, आपलं घर आपली माणसं सोडायला माझ्याही खूप जीवावर आलं. आपल्या घराचा दुभंग होऊ नये हे मनापासून वाटत होतं आणि शेवटपर्यंत मी त्यासाठी प्रयत्नही केला. स्वामींना भेटलो, त्यांनी मला समजावलं, मला उपदेशही केला. पण आम्ही दोघं भाऊ तो उपदेश पाळण्यासाठी असमर्थ ठरलो. आणि वहिनींनी बघितलं ना, त्याला आपल्या बाजूला केला. कसा बोलत होता पाहिलं ना तो आपल्याशी. अगं मी तरी कधीपर्यंत समजून घेणार. अहो वहिनींना तर आपण त्या घरातच नको होतो. डोळ्यांना सलतच होतो आपण त्यांच्या. अगं आपलीच घरातली माणसं दुरावली, मनानं परकी झाली म्हटल्यावर त्या घरात राहण्यात काय अर्थ होता. पण जीव अडकलाय फक्त तो त्या पादुकांमध्ये. हो ना. अहो रोज सकाळी पादुकांची पूजा करण्याची सवय इतकी हडीमाशी भरली आहे, त्याविना चैनच पडत नाही. अगदी माझ्या मनातलं बोललीस. पण त्याला आता काय करणार. बहुतेक या दुःखाची आता सवयच लावून घ्यावी लागणार. अहो पण आपण आपलं का मन मारायचं. त्यापेक्षा असं करा, स्वामींना जाऊन हा सगळा प्रकार सांगा. तेच काहीतरी तोडगा काढतील यावर. हा हे बरं सांगितलंस तू. मी लगेच स्वामींकडे जातो. शेवटी घडून येते घडलं. आता आहेस ना समाधानी. तसं नाहीये हो स्वामी, आम्ही फार दुःखी आहोत. घर सोडायचं तर दुःख आहेच, पण आता दत्त पादुकांचं पूजन करायला मिळणार नाही त्याचं जास्त दुःख आहे. अहो ते दत्त पादुकांचं पूजन हे आमच्या हाडामासात इतकं भिनलं होतं की आता त्याशिवाय जगणं पण जमणार नाही. स्वामी आम्हाला दत्त पादुका हव्यात. स्वामी आम्हाला दत्त पादुका हव्यात. अरे पण माधव तर पादुकांवरचा हक्क सोडायला तयार नाही आणि तुम्ही दोघे काही एकत्र राहू शकत नाही. मग हे कसं काय घडायचं. स्वामी एकाच परिस्थितीत त्या पादुका मला मिळू शकतील. माधव आणि माधवचा मुलगा जर मेले तरच ते शक्य आहे. अरे पण त्यापेक्षा तू आणि तुझा मुलगा, तुम्ही दोघं मेलात तर काय का. आपला मृत्यू सलतो वाटतं, भयंकर वाटतो आणि दुसऱ्याच्या मृत्यूचं चिंतिताना काहीच वाटत नाही काय रे. अरे लाज वाटत नाही तुला. स्वतःच्या मोठ्या भावाचं पुतण्याचं मरण चिंतितोस. अरे माधवलाही तसंच म्हणता येईल की तू आणि तुझा मुलगा मेलास तर पादुकांवर त्याचाच एकाधिकार राहील. आणि मंगेशा एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, कुणाचंही वाईट चिंतून आपलं भलं होईल अशी अपेक्षा धरू नये. अरे तुला पादुका हव्या होत्या म्हणून तू स्वतःच्या सख्या भावाची मृत्यूची कामना केलीस. लाज वाटायला हवी तुला. आणि काय रे, ईश्वराची पूजा करायला तुम्हाला पादुकांची आवश्यकता का भासते. परमेश्वराला तुम्ही निर्गुण रूपातही पाहू शकता, त्याची भक्ती करू शकता. हो स्वामी, आता मला सगळं समजलं. माझी चूक झाली स्वामी, मला क्षमा करा. आता आलं ना लक्षात. आता हे कायम लक्षात ठेव. माधवच्याही हे लवकरच लक्षात येईल. आज पूजेचा नैवेद्य दाखवायला आपला मंगेश आपल्या बरोबर नाही. अहो नाही तर नाही, कुणी नसल्याने काही फरक पडत नाही. आपण सगळे तर आहोत ना. आपला गणेशही आहे. नाही, मंगेश तो मंगेशच. त्याची जागा नाही कोणी घेऊ शकणार. त्याने जर पेढ्यांच्या बाबतीत माझं ऐकलं असतं ना तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. अहो जाऊ दे हो, जे झालं ते झालं. तुम्ही नका करू विचार उगाच. झालं ते झालं. चला आधी आरती करूयात, मग नैवेद्य दाखवूयात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अहो काय होतंय. माझा हात बघा.
नीला माझा हात अहो असं काय होत आहे? माझा हात काही काम करत नाहीये नीला. नीला माझ्या हाताला काही संवेदनाच होत नाहीये. थांबा, थोडी थोडी हालचाल करून बघा. मला हे बघा, होतीये ना हालचाल? दुखतोय का? काय होतंय? काही कळतच नाहीये. अहो नीला हात काही काम करत नाहीये ग माझा. अहो तुमचा ताप तर कमीच होत नाहीये हो. अंग किती तापले तुमचं. हाताला तर अगदी चटके बसतात. अंगाची कशी लाई होते. केव्हापासून थंड पाण्याच्या घड्या ठेवते, पण तुमचा ताप उतरतच नाहीये. मला तर बाई भीतीच वाटायला लागली आता. कशामुळे होत असेल हे सगळं? एकामागून एक वाईटच गोष्टी होत आहेत आपल्याबाबत. मी तोच विचार करतोय, असं का होत असेल? मंगेश, अरे काय झालं तुला? बघा ना भाऊजी, यांचा ताप उतरतच नाहीये. उतरे म्हणजे मी अगदी वेळेवर आलोय इथे. अहो मी स्वामींचा पेढा द्यायला आलोय. असाच पेढा आणखी 21 जणांना वाटा. बहिणी, उद्यापर्यंत हात ठणठणीत बरा होईल. आता मला कळलं मला असं का होतंय ते. माझा शहाणपणा माझ्याच अंगाशी आलाय. मी स्वामींचा पेढा वाटला नाही, मी पेढ्याची साखळी मोडली म्हणून हे असं होतंय. स्वामी स्वामी माझं चुकलं स्वामी. आता मी 21 नाही तर 108 पेढे वाटेन, पण मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा. पेढे? कसले पेढे? कशासाठी पेढे वाटायचे? हा काय प्रकार आहे? म्हणजे तुला वाटतंय की तुझ्या बाबतीत जे प्रतिकूल घडतंय ते तू पेढे वाटले नाहीस म्हणून? स्वामी चूक झाली, मला माफ करा. यानं पेढे वाटले नाहीत आणि साखळी मोडली. त्याचा त्रास याच्याबरोबर मला सुद्धा झाला. हा हात हालतच नाही स्वामी. माझा हात बरा करा स्वामी. अरे महामूर्खांनो, ह्या कसल्या खुळचट कल्पना मनाशी बाळगताय? तुम्हाला हे सगळं भोगावं लागलंय ना, हे तुमच्या कृत्यांमुळे. तुम्ही जी वाईट कृत्य केलीत ना त्यामुळे. अरे तू स्वतःच्या भावाची, स्वतःच्या पुतण्याच्या मृत्यूची कामना केलीस, आणि तू रे तुझ्या कपटी पाताळ यंत्री बायकोच्या ताटाखालचं मांजर झालास. तिचं सगळं ऐकायला लागलास. त्याची शिक्षा आहे ही. बायकोच्या सांगण्यावरून आपल्या भावावर अन्याय केलास. कुणाच्या तरी डोक्यात काहीतरी खुळचट मूर्ख कल्पना निघते, त्याला इतर गाढवं भेटतात, मग ती कल्पना वाऱ्यासारखी फैलावली जाते. कसले पेढे वाटायचे, कसल्या साखळ्या? अरे आमच्या नावाची ही दहशत पसरवता तुम्ही. लोकांना भीती घालता, असं करा नाही तर तसं होईल. आम्ही भक्तांना काय सांगतो? भिवू नकोस, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही आमचे भक्त म्हणवता ना. इथे आमच्या नावाची दहशत घातली जाते, भीती दाखवली जाते. या असल्या गोष्टींना तुम्ही आळा घालायचा तर तुम्हीच या गोष्टींना बळी पडता. भक्ती अशी भीती दाखवून नाही निर्माण होत. भक्ती हृदयातून उमलावी लागते, अंतरंगात फुलावी लागते. अरे आमची कृपा होणं किंवा अवकृपा होणं ही या पेढे वाटण्यावर नाही अवलंबून, तुमच्या वागणुकीवर अवलंबून आहे. आता आलं लक्षात? स्वामी मी सुरुवातीला या गोष्टीला विरोधच केला होता, पण शेवटी तूही बळी पडलासच. आणि माझी चूक मला कळली आहे स्वामी. स्वामी, मीच माझं घर तोडलं. मीच सतत खोटं वागून वागून 2 भावांमध्ये फूट पाडली. पण मला आता कळलंय स्वामी,
की एकत्र राहण्यातच खरं सुख आहे. आता झाली ना उपरती. आणि माधवा, तू मोठा भाऊ ना त्याचा, मग पसर तुझे मायेचे हात. हे तुझ्या धाकट्या भावाला खुशी. स्वामी, स्वामी माझा हा हात. दादा, मंगेश. हा, मंगेश, अरे तुझा ताप पूर्णपणे बरा झालाय. स्वामी, आमच्या कुटुंबावर अशीच कृपा ठेवा स्वामी. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चोळ्या, अरे घरी राहून बायका मुलात रममाण व्हायचं, तर इथे येऊन आमची सेवा काय रे करत बसलायस तू? स्वामी, प्रपंचात राहून परमार्थ याचा अर्थ तुम्हीच तर समजवलात ना. तो बाळ्या तोही तसाच. नवकोट नारायण घरचा. घरी लक्ष्मी पाणी भरत होती, नोकर चाकर दिमतीला, पण सगळ्यावर पाणी सोडून सगळ्याकडे पाठ फिरवून इथे येऊन राहिलाय. काय रे, काय सुख मिळतं तुम्हाला इथे येऊन आमची सेवा करण्यात? अहो, तुमच्या चरणांपाशी जे सौख्य आहे ते इतर कुठल्या गोष्टीत मिळेल का? छान छान. मोह माया या पाशातून सुटण्याचा असाच प्रयत्न करा आणि आपलं अनुकरण दुसरे करतील हेही पहा. अहो, या मोहजालातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतोय ते शाश्वत सुखाचा अर्थ कळावा म्हणून. पण इतर ठिकाणी आजूबाजूला पाहिलं तर असं होताना दिसत नाही. चोळ्या, रे सगळेच जण तुझ्यासारखे कसे असतील? अरे या मोह मायेच्या पाशातून सुटण्याचा प्रयत्न, ही उपरती आपणहून तुला झाली, सगळ्यांना तशी होत नाही. काही जणांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यावी लागते, त्यांच्या चुकांची यादी वाचून दाखवावी लागते. ज्या घरात सोनेरी रुपेरी वस्त्रांची सळसळ ऐकू येते, लक्ष्मीचं छनछन पगरव ऐकू येत असतो, त्यांनी तर विशेषतः लक्षात ठेवलं पाहिजे, लक्ष्मी ही मोहमयी असते, तिचा सहवास उन्मादक असतो, हे तिच्या पुजाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण लक्ष्मीच्या अधीन होतो. स्वामी, मग तसं होऊ नये म्हणून काय करावं? अरे तसं होऊ नये म्हणून एकट्या लक्ष्मीशी कधीही संवाद साधू नये. तिचा पती म्हणजे नारायण, त्याच्याशी अनुसंधान बांधावं. विष्णू रूप म्हणजे गुरुरूप. जो गुरुशी संपर्क साधेल, गुरुशी संबंध ठेवेल, त्याला लक्ष्मी कधीही मोहात पडू शकणार नाही. आई, मला खूप त्रास होतोय. बाळ, तोवर धीर धर. बाबा गेलेत वैद्याकडं, येतीलच एवढ्यात. शरद बाळ, औषध तेवढं घेऊन टाक. कडू नाहीये ना ते? नाही रे बाळा, एकदम गटकन पिऊन टाक, म्हणजे पटकन जाईल. वैद्यभाऊ कुठे आहेत? अगं ते कुठले भेटायला, ते शेजारच्या गावात गेलेत. तिकडे कोणाला तरी साप चावलाय म्हणून ते विष उतरवला गेले. पण आपलं घर गावातल्या गावात होतं, तिथे शेजारच्या गावात जाण्याआधी इकडे यायचं नाही का त्यांनी? अगं जानकी, शेजारच्या गावातल्या पाटलाकडे कोणाला तरी साप चावलाय, ते बडबरस्त म्हणून माझी नुसती औषधावर बोलवण केली, नंतर येतो म्हणाले. अगं पण आपण त्या पाटलांनी इतके तर शुल्क देऊ शकत नाही ना, मग त्यालाच झुकतं माप देणार ते. एखाद्याच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा. अहो, पैसा कमी पडतोय म्हणून आपण आपल्या मुलावर उपचार करू शकत नाही असं नको व्हायला.
नाही, असं अजिबात होणार नाही. अगं त्याचा बाप आहे ना अजून हयात. मी त्याचं असं होऊ देणार नाही. अगं जकात नाक्यावरती कर वसुलीचं काम करतो मी. त्याचाच पुरेपूर फायदा घेणार आहे आता. तू मात्र अजिबात काळजी करू नकोस. मी याला काहीही कमी पडू देणार नाही. बरं, आपल्या इथे जे लोक राहायला आलेले आहेत त्यांनी राहण्याचं खाण्यापिण्याचे पैसे दिलेत का? नाही. ठीक आहे, मी बघतो काय ते. काय निघालात वाटतं? हो, आता स्वामींचं दर्शन घेणार आणि लगेच पुढच्या रस्त्याला लागणार. दादा, तुम्ही तुमच्या इथं आमची राहण्याची आणि जेवणाची सोय केली, आभारी आम्ही तुमचं. ते आभार विभार नंतर माना. आता इथं राहण्याच्या मोबदल्याचं काय, तो केव्हा देणार? मोबदला? त्यात एवढं दचकायला काय झालं? कालपासून इथं राहताय, खाताय, पिताय आणि मग त्याचा मोबदला द्यायला नको? त्याचे पैसे कोण देणार? अहो, आमच्याकडे खूपच कमी पैसे आहेत. तुम्ही गोरगरिबांची सेवा करता, त्यांची मदत करता म्हणून आलो आम्ही इथं. हो, हे सेवा वगैरे मला काय माहित नाही. इथं येण्याच्या अगोदर चौकशी करायची होती की इथं फुकट राहता येतं की नाही ते. येतात आपले स्वामींच्या नावाखाली फुकट राहायला, खायला, प्यायला. मी इथं काही धर्मशाळा उघडलेली नाहीये. हे काही नाही, फुकटाने माझे पैसे टाका. दे ग, हे घ्या दादा. हे काय भिकाऱ्याच्या हातात ठेवल्यासारखे काय पैसे ठेवताय? चला अजून पैसे काढा. अहो, आमच्याजवळ थोडेच पैसे शिल्लक आहेत. अरे थोडे काय थोडे, चला असतील नसतील तेवढे सगळे काढ. अहो, ते आम्हाला स्वामींच्या समोर ठेवायचे दादा. ते मला काही सांगू नको. चल काढ लवकर पैसे. चला निघा आता, चला. स्वामींसमोर ठेवतायत. बापटा, लक्ष्मीच्या सहवासामुळे आणि हव्यासामुळे उन्माद चढलाय तुला. म्हणून असा बेमुरवरखोरपणे वागतोयस, आमच्या यात्रेकरूंना त्रास देतोयस. आणि आज जे घडलं ना, त्याला सर्वस्वी जबाबदार तुझं हे वागणं आहे. लक्षात ठेव, तुला कळत नाहीये. अरे तुझ्या या भ्रष्टाचारी कुकर्मांमुळे तुझ्या मुलाला दम्याचा त्रास भोगावा लागतोय आणि त्याच्यावर इलाज म्हणून तुझं हे असलं वागणं तू तसंच चालू ठेवणार असशील ना? व्यर्थ आहे रे, व्यर्थ आहे. अरे काय भरलंय त्या पोत्यात? किती पोती आणली ती? साहेब, माझं जरा ऐकता का? काय ते लवकर बोला, वेळ नाही मला. कामात आहे, दिसत नाही का तुम्हाला? साहेब, माझ्या सामानाला लावलेला जो कर आहे तो खूप जास्त आहे. हो, जरा सवलत मिळेल का? सवलत? कसली सवलत? काय म्हणायचं काय तुम्हाला? काय नाही, काय नाही. बोलू आपण, पण इथं नको. जरा बाजूला जाऊन बोलूयात. चला. काय झालं काय? हा, आता बोला. अहो काय, कचेरी जवळ अशा गोष्टी बोलता येत नाही ना. तुम्हाला कर जास्त वाटतोय का? हो साहेब, खूप जास्त वाटतोय. काय कमी केलं तर बरं होईल. अहो करू की, तुमच्यासाठी काय वाटेल ते करू. पण काय? अहो आता मी तुमचा कर कमी करून देणार. मग माझ्या हातात काय पडणार? काय, एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं. कळलं का? हे काय एवढेच? अहो आवळा देऊन कोळा काढू पाहताय तुम्ही. ठीक आहे. आता ठीक. आता तुम्हाला कर भरण्याची काहीही आवश्यकता नाही. निघा आता तुम्ही. स्वामी माफ करा आम्हाला. आम्ही आपल्याला काही देऊ शकत नाही स्वामी. अहो इच्छा खूप होती आमची.
आपल्या समोर ठेवण्यासाठी आम्ही पैसेही बाजूला ठेवले होते जपून. पण त्या बापट दादानं आमच्या जवळचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे काढून घेतले त्यांनी. होय स्वामी, हात जोडले त्यांच्या समोर, पण ते काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. म्हणाले इथे काही धर्मशाळा नाही उघडली. पैसे दिले तरी ते त्यांना अपुरे पडले. आमच्याकडचे सगळे पैसे काढून घेतले. ओ स्वामी, त्यांच्याबद्दल आम्ही खूप वेगळं ऐकलं होतं. ते गोरगरिबांना मदत करतात, ते देतील तेवढेच पैसे घेतात. अहो पण आम्हाला तर वेगळाच अनुभव आला. इतका पैशाला चटावलाय हा बापट, एवढा मगरूर झालाय. आमच्याकडे येणाऱ्या यात्रेकरूंनाही लुटू पाहतोयस. उसकी ये जुर्रत उसे सबक सिखानी हो. बापटाला धडा शिकवायलाच हवा. बघा, एवढ्या कमी पैशात जमणार नाही. अहो तुम्ही माल किती भरलाय आणि पैसे देताय किती, जरा काहीतरी विचार करा की. अरे वा बापट, बरेच पैसे खुळखुळायला लागलेत म्हणून फार खुश दिसतोयस. चल माझ्या बरोबर. कुठे नेतोय मला? तुरुंगात टाकतोय. हा सगळा आनंद आहे ना, आता तिकडे साजरा कर. बरेच दिवसापासून तुझ्या नावाच्या तक्रारी येत होत्या, आज रंगेहात सापडलायस. ओ शिपाई बुवा, माझं जरा ऐकून तर घ्या. ए काय ऐकायचं रे तुझं? हा अहो मी मुद्दाम नाही केलं, पुन्हा नाही असं होणार. काय की माझा मुलगा खूप आजारी आहे, त्याच्या औषध पाण्यात खूप खर्च होतो, म्हणून मला करावं लागलं. माफ करा, पुन्हा नाही करणार. अरे पैशाची गरज सगळ्यांना असते आणि हे काही तुझ्या कृत्याचं समर्थन होऊ शकत नाही. शिपाई बुवा, जरा माझं ऐकून घ्या ना. आपण जरा बाजूला जाऊन बोलूया ना. या तर खरं, या ना. मला असं आडोशाला का बोलवलंस? अहो साहेब, हे प्रकरण इथले इथं मिटवून टाका ना. अहो त्यात तुमचाही फायदा आहे. आमचा फायदा? तो कसा? अहो मी माझ्या कमाईतला थोडा हिस्सा तुम्हाला देत जाईन, मग तर झालं. असं म्हणतोस? हे घ्या ना, हे घ्या. आणि पाहिजे तर अजून देतो. रोज आमच्या वाट्याला किती पैसे येतील? अहो तुमच्या दोन्ही हाताच्या मुठीत मावणार नाही इतके. ठीक आहे, जा, सोडला तुला. तुमचं सहकार्य मात्र तेवढं ठेवा बरं का. नक्की. चल येतो.